स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आडसंदच्या सरपंचांचा ठेकेदाराला दणका, निकृष्ट काम लावले पुन्हा करायला। आडसंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ रेखाताई संतोष जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक ग्रामपंचायत आडसंद, सर्व सदस्य व ग्रामस्थ आडसंद। खानापूर तालुक्यातील आडसंद येथे निकृष्ट कामाचा गावकऱ्यांनी पर्दाफाश केल्यानंतर आडसंदचे सरपंचही ॲक्शन मोडवर आले। सरपंच अजित जाधव यांनी संबंधित ठेकेदारास तातडीने बोलावून घेत निकृष्ट काम पुन्हा करण्याच्या सूचना दिल्या। ग्रामस्थांनी आवाज उठविल्यानंतर याची दखल सरपंच व ग्रामपंचायतीने घेत हे काम पुन्हा करायला लावले आहे। त्यामुळे ग्रामस्थांमधून याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे। ग्रामस्थांनी ज्यावेळेला तक्रार दिली, आम्ही संबंधित ठेकेदारांना बोलवून घेतलं आणि संबंधित ठेकेदारांना बजावून सांगितलं की हे स्टील तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरले। खरं तर हे काम जवळपास गेले 10-15 दिवस झालं चालू आहे। इथून पुढं जे तुम्ही बघताय ते स्टील आम्ही विटा पंचायत समिती अधिकाऱ्यांना फोटो काढून पाठवले की हे स्टील बरोबर आहे का। साहेबांनी येस म्हणून सांगितलं, स्टील आपण 6 इंचावर बांधले, त्यावेळेलाही केलं। परंतु त्या संबंधित ठेकेदाराला आम्ही सांगितल्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं की आमच्या कामगाराकडून चूक झाली आणि ते एक स्टील आहे। मी खात्रीशीर सांगतो की इथून पुढचं जे मागचं जे स्टील बांधण्यात आले ते 6 इंचानं बांधण्यात आले, कारण का माझ्याकडे प्रूफ आणि माझ्याकडे फोटो आहेत त्याचे। त्यामुळे आडसंद गावातील अजून वेगवेगळ्या ठिकाणी जे कामं झालेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने झालेत। त्याच पद्धतीनं काम केलं का, चुकीचं काम केलं का, लक्ष नव्हतं त्या ठेकेदारांना मी ज्यावेळेला विचारलं तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की त्यांच्या कामगारांकडून चूक झाली आणि एकाच जाळीची अशी चूक झाली। ठेकेदाराची ग्रामपंचायतची जबाबदारी याच्यामध्ये प्रामुख्याने। त्यामुळे आम्ही पहिल्यांदा ठेकेदारांना फोन करून सांगितले की तुम्ही ते दुरुस्त करायचं आणि तो पूर्ण जाळी पूर्ण वेस्टेजमध्ये काढायला लावली, पूर्ण बाजूला काढायला लावली आणि त्याच जाळी नवीन टाकायला लावली। त्याच पद्धतीने नाथ मंदिराच्या शेजारचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं पण रात्रीचं काम केलेलं असं काही ग्रामस्थांचं मत आहे। परंतु तो रस्तासुद्धा आम्ही नवीन करायसाठी ठेकेदाराला सांगितले। मी कोणत्याही पद्धतीचं काम क्वालिटीचं झाल्याशिवाय ग्रामपंचायतचं एकही सही मी सरपंच म्हणून कुठेही करणार नाही। मी तुम्हाला विनंती करू, हा प्रकार उघडकीस आणला नसता तर हे काम असंच चालू राहिलं असतं। 100% लोकांच्या तक्रारी होत्या, लोकांच्याकडून समजल्यानंतरच आम्ही त्या ठेकेदाराला बोलवून घेऊन सांगितलं की ह्या ठिकाणीच कामाची क्वालिटी चांगली झाली पाहिजे। म्हणून मी आता तुम्हाला सांगितले नाथ मंदिराच्या शेजारचं काम पूर्ण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत कुठल्याही कागदावर हे सरपंच सही करणार नाही, एवढा माझा विश्वास आहे। आडसंदमध्ये क्वालिटीचीच कामं होतील, अजून भरपूर कामं चालू आहेत। म्हणजे सुहासभाई याच्या माध्यमातून अजून विकास कामं ह्या गावामध्ये होणार आहेत। त्यामुळं कुठल्याही प्रकारचा कुणीही गैरसमज करून घेऊ नका। आमच्या आडसंद ग्रामपंचायत असेल पूर्ण सक्षम आहे। फक्त लोकांना एकच विनंती आहे, तुम्ही काम करत असताना पहिल्यांदा तक्रार आमच्याकडे करा। एखादा ठेकेदार जर का चुकीच्या पद्धतीने कुठं काम होत असेल तर आम्हाला लगेच कळवा, आम्ही तिथं दुसऱ्या मिनिटात पोचतोय आणि लगेच। कारण का मागल्या काही 1-2 महिन्यापूर्वी माझ्या पायाला इजा झाली। इजा झाल्यामुळे श्रीनाथ मंदिर असेल किंवा खालच्या कामावरती मला जाता आलं नाही। त्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन कॉन्ट्रॅक्टदारनं जरी चुकीचं काम केलं असलं काय कारवाई, ठेकेदारावरती मी नोटीस काढून त्यांना नोटीस पाठवले आणि ठेकेदारांनी जी बिलाची मागणी करायला आमच्याकडे येतात की काम पूर्णचा दाखला, त्या कामावरती मी काही सही कोणत्याही करणार नाही आणि ते काम पहिल्यांदा पूर्ण करून घेणार आहे। येत्या 4 दिवसामध्येच ते काम पूर्ण होते। इथलं काम पूर्ण झाल्यानंतर ते सगळे जेवढे अपुरे काम आहेत ते जिथं चुकीच्या पद्धतीने काम झाले ते आम्ही पूर्ण करू। राधेश्याम जाधव नाना यांचे घर ते पांडुरंग जाधव यांचे घरापर्यंत जो नाल्याचं काम चालू होतं, मागील 2 दिवसापूर्वी कामामध्ये थोडे स्टीलची जाडी कमी, म्हणजे स्टीलमध्ये 11 इंचानं बांधलेले होते, ते 11 इंचांचे जे बांधले होते ते आम्ही ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर, संबंधित कामाची तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायत सरपंच अभिनंदन हिम्मतराव जाधव यांनी तत्काळ त्या कामाची माहिती घेऊन संबंधित कंत्राटदाराला योग्य त्या सूचना देऊन जे स्टील
6 इंचावर बांधायला 11 इंचाचे स्टील होते ते 6 इंचावर बांधायला लावले. कॉन्क्रीट मिशनने 6 इंचाने ओतून घ्यायला लावले. सदर काम व्यवस्थित योग्य पद्धतीने त्यांनी कार्यान्वित केले. त्याबद्दल ग्रामपंचायत आळसनचे आम्ही आभारी आहे. त्यांनी केलेलं काम जे चूक होतं ते मान्य केलं बाहेर काढून ठेवलं ते. हो, आपण जे त्यांना चूक दाखवलेली होती, त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती, ते ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी लक्ष घालून ते स्टील साईडला काढून ठेवलेले आहे. त्याला जे लॅपिंग होतं ते जे स्टील खराब स्टील होते ते साईडला काढून टाकलेलं आहे व चांगले दर्जेदार स्टील आता 6 इंचानं बांधलेले आहे त्यांनी. आणि कॉन्क्रीटसुद्धा 5 ते 6 इंचाचं ओकेमध्ये व्यवस्थित केलेलं आहे. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.